ठाणेकर पॅलेसियो ह्या गृहसंकल्प प्रकल्पामध्ये आपण शिवमंदिर जे बांधलेले आहे, जे तुम्हाला आता पाठीमागे दिसते संपूर्ण शिवमंदिर, त्या शिवमंदिराचे शिवमूर्तीची स्थापना म्हणजे स्थापना जी असते त्याचा सोहळा दिनांक 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी ह्या 4 दिवसामध्ये होणार आहे. आणि ह्या सोहळ्यामध्ये 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आमची देवांच्या मूर्तीची रथयात्रा ही होणार आहे. साधारण ठाणेकर पॅलेसियो टू हनुमान मंदिर शिरगाव आणि हनुमान मंदिर ते पुन्हा ठाणेकर पॅलेस असा हे उद्याचा एक कार्यक्रम असणार आहे. त्याच्यानंतर 20 आणि 21 हे दोन्ही दिवसामध्ये होम हवन आणि देवांची पूजन वगैरे हे होणार आहे. म्हणजे त्यामध्ये ह्या 2 दिवसाच्या त्याच्यानंतर 22 तारखेला रविवारी याच्यामध्ये आपण सकाळी वास्तुपूजन करणार आहे. त्याच्यानंतर कलश पूजन करणार आहे, ध्वजारोहण होणार आहे. असं ह्या मंदिराची पूर्णपणे 22 तारखेला आणि मूर्तींची स्थापना होणार आहे. आणि ह्या 22 तारखेला ते झाल्यानंतर आपण संध्याकाळी 6 वाजता एक हरिशंकर शिंदे कला सादर करणार आहेत, ज्या पुण्याची ही संस्था आहे त्यांचे एक धार्मिक कार्यक्रम आहे जो इथे आयोजन होणार आहे. 6 ते साधारण 8:30 पर्यंत तो कार्यक्रम चालेल आणि संध्याकाळी 7 ते 7:30 पासून भंडारा म्हणजे महाप्रसाद हा सुरू करण्यात येईल. धार्मिक शिवमंदिर जे गृहसंकुलामध्ये बांधण्याच्या मागचा जो आमचा हेतू आहे तो ह्या दृष्टीने की आपण शिवमंदिर पण करतोय, त्यामध्ये गणपती मंदिर पण करतोय आणि त्यामध्येच आपण पार्वती माताची पण मूर्ती असणार आहे. तर ह्या तिन्ही मध्ये आपण थोडक्यात लॉर्ड शिवा फॅमिलीचं आपण हे मंदिर करतोय. हे करण्यामागचा मुद्दा असा आहे की दोन्ही ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये कस्टमर म्हणजे आमचे जे सदनिका धारक आहेत यांचं जेव्हा बिल्डरने हँडओव्हर केल्यानंतर सुद्धा खूप चांगलं बॉन्डिंग झालं पाहिजे आणि बॉन्डिंग होणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी ह्या मंदिराच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम सुरुवात होते आणि कार्यक्रम जेव्हा होत असतात तेव्हा मग नक्कीच एकमेकांचं गेट टुगेदर होत असतं, कस्टमर लोकांचं बॉन्डिंग होत असतं. हीच या पूर्ण मंदिराच्या मागचा आमचा हेतू आहे आणि तो आता आम्ही ह्या गृह प्रकल्पामध्ये क्लिअर करून घेतो.